महाशिवरात्रीच्या दिवशी काय करावे? दैनंदिन धकाधकीच्या जीवनात आपल्याला आपली उत्पत्ती, स्थिती, लय कशात आहे या शाश्वत तत्वाचा विसर पडला आहे. ही खूपच आश्चर्याची गोष्ट आहे. जेथे सत्य आहे तेथे शिव आहे. जे जे सुंदर आहे त्यात शिवतत्व आहे. जे कल्याणकारी आहे ते शिवतत्व आहे. येथे अशी एक देखील जागा नाही जेथे शिवतत्व नाही. जे सर्वव्यापी, सर्वशक्तिमान आणि कल्याणकारी आहे ते शिवतत्व होय. आपल्यामध्ये शिवतत्व ओतप्रोत भरून उरले आहे. शिवरात्र आपल्याला आपण शिवतत्व आहोत याचे स्मरण करून देते. म्हणून आपण शिवोहोम शिवोहोम म्हणतो. शिव म्हणजेच मी शिव आहे. मीच शिवतत्व, सत्य, शाश्वत, सुंदर आणि कल्याणकारी आहे हे स्मरण करण्याची संधी म्हणजेच शिवरात्री. तर आपण पाहूया शिवरात्रीला काय काय करावे. पहिली गोष्ट, शिवरात्री ध्यान करण्याचा दिवस आहे. आध्यात्मिक साधकांसाठी शिवरात्र म्हणजे नूतन वर्षारंभ असतो. आध्यात्मिक प्रगती आणि भौतिक सुखसाधनांच्या प्राप्तीसाठी उत्तम दिवस आहे. या रात्री सर्व ग्रहांची स्थिती ध्यानासाठी उत्तम अशी असते. म्हणून शिवरात्रीला जागरण करणे आणि ध्यान करणे खूपच लाभदायक असते. पूर्वीच्या काळी असे म्हणायचे की जर तुम्ही दररोज ध्यान करू शकला नाही तर निदान वर्षातून एकदा साजऱ्या होणाऱ्या शिवरात्री दिवशी तरी जागरण करा, ध्यान करा. तुमच्या स्वमध्ये जे शिवतत्व आहे त्याला जागे करा. तुमच्यातील शिवतत्वाला जागे होऊ द्या. हाच शिवरात्रीचा संदेश आहे. दुसरी गोष्ट, शिवरात्री हा उपवासाचा दिवस. आजच्या दिवशी कमी आणि हलका आहार घेणे आणि जास्तीत जास्त ध्यान करण्याने आपली इच्छा पूर्ण होतात असा पुरातन काळापासून विश्वास आहे. जसे स्पंजमध्ये पाणी मुरलेला असतो तसे आपले शरीर आणि मन शिवतत्वामध्ये विसावते तेव्हा छोट्या मोठ्या इच्छा आकांक्षा विनासायास पूर्ण होतात. म्हणजे याचा अर्थ असा नाही की हे इतर दिवशी घडत नाही. ज्या क्षणी हृदय खुले आणि मन शांत असते प्रार्थना पूर्ण होतात. सामान्यतः लोक हलका आहार, फळे खाऊन उपवास करतात. मला निरंकार उपवास अपेक्षित नाही. फळे तसेच पचायला हलका आहार घ्यावा आणि रात्री ध्यान करावे. रात्रभर ध्यान करणे गरजेचे नाही तर काही काळ ध्यान करा. दुसरी गोष्ट, शिवरात्री मंत्रोपचार जप करण्यासाठी उत्तम दिवस. शिवरात्र रुद्राभिषेक करून साजरी केली जाते. शिवलिंगावर जल, दही, दूध, मध, गुलाब पाणी आणि इतर पवित्र वस्तूंचा अभिषेक करत रुद्र पठण करावे. तुम्हाला कल्पना आहे जेव्हा आपण वैदिक मंत्राचे पठण करतो तेव्हा हे मंत्र वातावरणात मोठे बदल घडवतात. वातावरण शुद्ध होते, सकारात्मकता वाढते, वाईट कर्मांचा नाश होतो आणि निसर्ग उत्सव साजरा करतो. म्हणून सर्वांच्या कल्याणासाठी हजारो वर्षापासून रुद्र पठण केले जाते. वेळेवर पाऊस पडू दे, उत्तम पिके येऊ देत, आयु, आरोग्य, धन, धान्य, ज्ञान, मुक्ती प्राप्त होऊ दे या प्रार्थनेसह रुद्राभिषेक केला जातो. शिवतत्वाशी संधान स्थापित व्हावे यासाठी रुद्राभिषेक केला जातो. महाशिवरात्रीच्या दिवशी काय करू नये? महाशिवरात्रीचा उपवास करणाऱ्यांनी गहू, तांदूळ, मीठ, विशिष्ट भाज्या, कडधान्य आणि तत्सम पदार्थांचे सेवन टाळावे. मांसाहार टाळा. या दिवशी कांदा आणि लसूण देखील कटाक्षाने टाळावेत. शिवरात्रीला काय करू नये? भगवान शिवाला अर्पण केलेल्या कोणत्याही वस्तूंचे सेवन करणे टाळावे अशी शिफारस केली जाते. शिवलिंगाला नारळ, पाणी अर्पण करू नका. भगवान शिवाला केवडा आणि चंपासारखी फुले अर्पण करू नका. या पूजेदरम्यान भक्तांना कुंकूचा तिलक वापरणे टाळण्याचा सल्ला दिला जातो आणि त्याऐवजी चंदनाची पेस्ट लावण्याचा सल्ला दिला जातो.
वादविवाद, संघर्ष किंवा नकारात्मकता निर्माण करू शकणाऱ्या कोणत्याही कृतीमध्ये सहभागी होण्यापासून दूर राहा. उपवासाला काय काय चालते? रताळे, फळे, राजगिरा, सुकामेवा, खजूर, दही, ताक, दूध. उपवासाला हे चालणारे काही आरोग्यदायी पदार्थ आहे. त्यांचा आहारात जरूर समावेश करा. उपवासाच्या दिवशी तेलकट पदार्थ खाल्ले जाण्याची शक्यता असते. मोस्टली ज्यांना कौट भेटेल त्यांनी शिवरात्रीच्या दिवशी नक्की कौट खावे. महाशिवरात्रीच्या दिवशी हे छोटे छोटे उपाय करा, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आनंद आणि समृद्धीसाठी काय करावे? महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी घरामध्ये शिवलिंगाची प्रतिष्ठापना करणे शुभ मानले जाते. जर तुम्ही शिवलिंगाची प्रतिष्ठापना करत असाल तर लक्षात ठेवा की शिवलिंगाचा आकार अंगठ्याच्या पहिल्या गाठीपेक्षा मोठा नसावा. शिवलिंगाची स्थापना केल्यानंतर दर तासाला त्याची पूजा करावी. हा उपाय तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि कल्याण वाढवेल. दुसरी गोष्ट, आर्थिक संकटातून मुक्त होण्याचे मार्ग. शिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी भगवान शंकराला शमीची पाने आणि रुद्राक्ष अर्पण करा. यानंतर तुमची आर्थिक समस्या दूर करण्यासाठी महादेवाकडे प्रार्थना करा. दुसरं, नोकरी व्यवसायात प्रगतीचे मार्ग. महाशिवरात्रीच्या दिवशी आणि रात्री शिवमंदिरात 11 दिवे लावा आणि मनातल्या मनात ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. महाशिवरात्रीला रात्री जागरण केल्याने भगवान शंकरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. रात्री जागरण करताना शिवपुराण, शिवसहस्रनाम किंवा शिवविवाह कथा ऐकून किंवा पठण करू शकता. भोलेनाथ तुम्हाला समृद्धीचा आशीर्वाद देतील. महाशिवरात्रीला काय करावे आणि काय करू नये? महाशिवरात्रीला या गोष्टी करा. महाशिवरात्रीला व्रताच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर जागरण करावे. व्रताच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ व नवीन वस्त्रे परिधान करावीत. या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते. व्रत करणाऱ्याने दिवसभर ओम नमः शिवाय हा जप करावा. व्रत सुरू करण्याआधी उपवास सोडवावा. उपवास करणाऱ्यांना मदत करा. व्रताचा पूर्ण लाभ घेण्यासाठी सूर्योदय आणि चतुर्दशी तिथी संपण्यापूर्वी उपवास सोडावा. भगवान शंकराला बेलपत्र अवश्य अर्पण करा. पंचामृताने अभिषेक करावा. दुसरी गोष्ट, चुकूनही हे कामे करू नका. शिवरात्रीच्या दिवशी चुकूनही हे काम करू नका. ऐका, कांदा, लसूण, मांस, मद्य इत्यादी तामसिक अन्नापासून दूर राहा. उपवास करणाऱ्या भाविकांनी तांदूळ, डाळी आणि गहू यापासून बनवलेले पदार्थ टाळावेत. पूजा करताना शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये. पूजेत सिंदूर लावणे टाळावे. चुकूनही भोलेनाथांना तुळशीची पाने अर्पण करू नयेत. कोणाबद्दलही चुकीचे बोलणे टाळा. मोठ्यांचा अपमान करू नका. महादेवाला हळद अर्पण करणे टाळावे. मित्रांनो, आपण ह्या काही गोष्टी पाहिलेल्या आहे. आपण महाशिवरात्रीला काय करावे आणि काय करू नये, महाशिवरात्रीचं महत्त्व काय आहे, ह्या सर्व गोष्टी जाणून घेतल्या आहे. आपण चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून जे काही नवीन व्हिडिओ चॅनलवर अपलोड केले जातील त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. धन्यवाद. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.